नमस्कार। आता भूमीला किडनॅप केलेलं असतं आणि एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलेलं असतं। आता भूमी विचार करते, कुणी मला किडनॅप केलं आणि कशासाठी केलं? मला किडनॅप करून ठेवणारा नेमका कोण आहे? तेवढ्यात एक माणूस येतो। भूमी म्हणते, का तुम्ही मला किडनॅप केलंय? तुम्ही मला कशासाठी किडनॅप केलंय? अहो, तुम्हाला काय हवं ते सांगा, ते देते, पण मला सोडा इथनं। आणि मी काय केलंय असं तुम्ही मला किडनॅप करून ठेवलंय? तेवढ्यात तो माणूस म्हणतो, तू गप्प बस आणि तुझ्या नवऱ्याला फक्त पैसे देऊ दे, मग तुला आम्ही सोडणार। फक्त 2 तास तुला इथे थांबायचं आहे। 2 तासात तुझ्या नवऱ्याकडनं खंडणीची रक्कम आली की तुला आम्ही सोडणार। त्यावेळी तिथे बलदेव हा आलेला असतो। बलदेवला बघून भूमीला धक्का बसतो। भूमी म्हणते, अभिजित तू? त्यावेळी बलदेव म्हणतो, मी मी म्हणजे मला तू ओळखतेस का? त्यावेळी भूमी म्हणते, होय। अरे अभिजित, तू मला ओळखत नाहीस का? आणि तू इतके दिवस कुठे होतास आणि का आमच्यापासून लपलास? त्यावेळी आता बलदेव म्हणतो, गप्प बस, काहीतरी फालतूचं बोलू नकोस। एक गोष्ट लक्षात घे, तू काहीही फालतूचं नाटक करशील आणि तुला वाटेल आम्ही तुला सोडू, तर असं होणार नाही। त्यावेळी आता भूमी म्हणते, कशाला नाटक करेन मी खरं तेच सांगते। अरे तू माझा धीर आहेस ना? त्यावेळी बलदेव म्हणतो, धीरवीर कोण नाही आहे मी एक साधा माणूस आहे आणि आता तू मला परत अशा घोळ्यात घ्यायला बघू नकोस। त्यावेळी भूमी म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, माझा धीर हा अभिजित सेम तुमच्यासारखा दिसायचा। तुम्ही पाहिजे तर माझ्या सोशल मीडिया अकाउंटला जाऊन बघा, नेमका तोच आहे की नाही। त्यानंतर आता बलदेवचा भाऊ चेक करतो आणि म्हणतो, हो दादा, सेम तुझ्यासारखा दिसायचा रे तो। बलदेव म्हणतो, काय? आता बलदेवला सुद्धा माहिती असतं की भूमी जे बोलते ते खरं आहे। आणि आता भूमी सांगू लागते, तुम्ही कोण आहात आणि तुमच्याविषयी मला माहिती द्या। मी तुम्हाला माझ्याविषयी माहिती दिली ना? आता बलदेव सुद्धा सगळं काही सांगू लागतो। बलदेव का हा गुन्हा करतोय ते सुद्धा सांगतो। त्यावेळी भूमी म्हणते, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला पाहिजे तेवढी रक्कम मी देईल, पण त्यासाठी तुम्हाला माझे काम करावं लागेल। आता भूमी आणि बलदेवमध्ये एक मोठी डील झालेली असते। त्यानंतर भूमी आता बलदेवला सांगू लागते, एक बाई आहे रागिणी पटवर्धन, तिने आम्हाला खूप त्रास दिलाय। तिने मला आणि माझ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे तुम्हाला घरात येऊन अभिजितची भूमिका म्हणजेच भूताची भूमिका सादर करून तिच्याकडनं सत्य वदवून घ्यायचं आहे। त्यासाठी तुम्ही मला मदत करा। आता ते ऐकलं बलदेव म्हणतो, हो ठीक आहे ताई, तुम्ही सांगाल तसं मी करायला तयार आहे। त्यानंतर भूमी आता इकडे घरी येते। धावत पळत आलेल्या भूमीकडे सगळेच बघत असतात। आता भूमी घरी आलेली असते। रागिणी विचार करू लागते, ही कशी काय घरी आली? आता रात्रीची वेळ झालेली असते। भूमीने सांगितल्याप्रमाणे बलदेव घरात येतो आणि तो आता रागिणीच्या रूमकडे जातो आणि म्हणतो, आई तू मला का मारलंस? अगं, तू माझी आई असून सुद्धा तू तुझ्या स्वतःच्या लेकाला असं का मारलंस? अगं, मी तुला किती सांगत होतो की मला वाचव, मला डॉक्टरकडे घेऊन चाल, पण तू न नेता मला मारून टाकलंस। असं का केलंस आई? त्यावेळी रागिणी खूप घाबरते। रागिणी म्हणते, अभिजित तू जिवंत आहेस? त्यावेळी आता बलदेव म्हणतो, होय होय आई, मी जिवंत आहे। आणि तू मला का मारलंस? त्यावेळी रागिणी समजून जाते की हा अभिजित जिवंत नसून त्याचं भूत आलेलं आहे आणि ते आपल्या मानगुटीवर बसण्याआधीच आपण त्याला सत्य सांगितलं पाहिजे। म्हणून रागिणी घाबरते आणि घाबरलेल्या भरात रागिणी सांगू लागते, मला आकाश आणि भूमीला कायमचा धडा शिकवायचा होता। तुझ्या खुनाचा आरोप टाकून मला त्यांना कायमचं गजाआड करायचं होतं, म्हणून मी हे सगळं केलं। तेवढ्यात भूमी आणि आकाश तिथे टाळ्या वाजवत येतात। ते बघून रागिणीला खूप थरथराट सुटलेला असतो। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।